नमस्कार. D7 फिल्म्स अँड मीडियाच्या WPs तातवडेला जे कॉम्प्लेक्स आहे तिकडे सेकंड फ्लोअरला D7 फिल्म्स अँड मीडियाचं एकदम शानदार ऑफिस आज सुरू झालेले 6 नोव्हेंबर 2023 आणि याचा CEO आहे D7 फिल्म्स अँड मीडियाचा माझा मित्र दिनेश पवार. माझा मित्र काय, माझा भाऊच दिनेश पवार. आणि आता आमची ताई माझ्याबरोबर आहे, उत्कर्षताई, आणि आमचे जिजाजी आहेत संदीप जिजाजी. सो त्यांच्याशी आपण बोलूया. ताई, मला विचारायचं की DP तसा घरात सगळ्यात मोठा आणि लाडका पण असेल. तुम्हा दोघी बहिणींना त्रास दिला का त्यांनी लहानपणी? काही भांडणं बिंडणं असं काही हट्ट वगैरे नाही? काय एखादी लहानपणीची आठवण आठवते का एखादी? नाही, तसं काही आठवण पण नाही, कारण तो आपल्याकडे घरी फार कमी वेळा शिकायला होता ना. तो बाहेर शिकला. सुट्ट्यांमध्ये यायचा तेव्हा नाही. असं काय म्हणजे तुमचं नातं मला सांगा दोघांचं. थोडीफार तर लहानपणी तर व्हायचीच. काय काय एखादं आठवत आहे का? हा, तसं एवढं आठवत वगैरे नाही, पण चालू राहायचं थोडंफार एका गोष्टीवर. कुठली गोष्ट? आता एखादा पेन आहे तर तो त्याला त्याला पाहिजे, मला तुम्हाला पण पण पाहिजे. पाहिजे. हो. संदीप दादा, काय सांगाल तुम्ही? त्याचा स्वभाव एकदम छान आहे. तुमच्याशी कसं रिलेशन आहे त्याचं? किती दिवसात एकदा फोन करतो वगैरे? तो तसंच कामामध्ये बिझी राहतो, पण 15-1 दिवसात फोन होतो. फोन होतो. काही वाटलं होतं DP म्हणजे दिनेश, आम्ही DP म्हणतो, दिप्या म्हणतो, दिनेश म्हणतो, ते सगळं असं उभं करेल त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती, असं वाटलं होतं? खूप जिद्दी तो आणि करतो. परत करिअर पण खूप छान पैकी करतो आणि पाहुणे वगैरे पण राहिला. रिलेशनशिप पण खूप चांगली त्याची. नात्यांना जपणारा माणूस हो. आणि व्यवसायाला पण जपणारा. तुमचा काय अनुभव आहे आणखीन त्याच्याबद्दल? त्याच्या म्हणजे एकदम काहीतरी तो मोठा होईल. ज्या क्षेत्रात जाईल ना, लाथ मध्ये तिथे पाणी खूप कष्ट घेतो तो. कोणत्या पण जिद्दी तो कुठल्या पण गोष्टी. पण त्याला समजा स्वभावातली किंवा त्याच्या एकंदर वागण्यातली, कारण त्याच्यासारखा ना साधा माणूस व्यवसायामध्ये आला की त्याला थोडंसं हुशार व्हावं लागतं. आणि तसं तो व्यवसायाच्या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह आहे. किंवा व्यवसायाच्या बाबतीमध्ये तो खूप प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. तुम्हाला त्याला काही सल्ला द्यावा असं वाटतो का? काही सांगावं असं वाटतं का, तू हे कर किंवा ते तू करायला? सांगायची गरजच नाही. खूप एवढा ऑलराऊंडर आहे ना तो, तर खूपच हुशार आहे आणि तो करू शकेल, स्वतःच्या हिमतीने करेल. वा. दादा, तुम्हाला काय वाटतं? नाही, तो कुठल्या पण गोष्टीमध्ये डीप मध्ये जातो आणि त्याचा पूर्ण अभ्यास करूनच त्या क्षेत्रामध्ये तो म्हणजे पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच उतरतो. त्याच्यामुळे म्हणजे स्टार्टिंग त्याने जेव्हा केलेली राहते आणि अगोदर म्हणजे त्याच्याबद्दल खूप अभ्यास प्लॅनिंग केलेला असतं, अभ्यास केलेला असतो. आई वडिलांबरोबर त्याचं नातं, वडिलांचा खूप लाडका. आई वडिलांबरोबर त्याचं नातं तर खूप म्हणजे शब्दात सांगू मांडू नाही शकत मी. कारण खेड्यातला मुलगा आहे तो आणि परत सिटीमध्ये आलेला आहे. परत सिटीमध्ये येऊन बहीण भाऊ, परत पाहुणे, भाचे भाची, आई वडिलांचं, आजी आजोबांचं खूपच करतो तो. नाही, पण मग तुम्हाला असं वाटलं नाही तेव्हा जेव्हा तो शहरात सेटल व्हायचा प्रयत्न करत होता, तुम्हाला अशी भीती नाही वाटली की याला जमेल का? इतकं मोठं शहर, आपलं गाव तर छोटं आहे. बरं, आपल्या गावामध्ये आपलं एक वेगळंच नाव आहे आणि इथे मात्र पावलापावलावर त्याला संघर्ष आहे. तर तुम्हाला तेव्हा काळजी नाही वाटली त्याची? नाही, आम्हाला म्हणजे वाटलंय की तो करू शकेल असं. ज्या क्षेत्रात जातो ना तो, तर खूप जिद्दी आहे आणि ज्याच्यात गेला ना तर तो करेलच. सो बहिणीने आणि जियाजींनी पण त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. इनफॅक्ट सगळीच घरची मंडळी, त्या घरच्या मंडळींचं खूप प्रेम आहे दिनेशवर. पण याचा खरा जो आपण गाभा म्हणतो की याच्या मागचं खरं कारण ना, तोच मुळात माणसांना खूप जास्त जीव लावतो. आणि फार वेळआधी तो खरं तर मॅच्युअर झालेला आहे. कारण शिक्षण सुरू असताना त्यांनी व्यवसायात पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुद्धा त्यांनी कामाला सुरुवात केली. असं नाही की त्याला अपयश आलं नाही. आणि कुठली आपण नवीन सुरुवात करतो तर काही ना काहीतरी यशापयशाच्या गोष्टी घडत असतात. आलेल्या अडचणींवरती मात करून त्यानं आज D7 फिल्म्स अँड मीडियाचं एक शानदार ऑफिस खरं तर उभं केलेलं आहे. तुम्ही त्याला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्याकरता आलात आणि त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण जेवढा तो तुम्हाला क्लोज आहे तेवढाच मलाही क्लोज आहे. त्यामुळे मलाही क्लोज खूप भारी वाटलं. काही धन्यवाद. याची धन्यवाद.